नमस्कार, मी राजेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता चॅनल. मित्रांनो, आजचा विषय फक्त धर्माचा नाही, फक्त श्रद्धेचाही नाही आणि फक्त विज्ञानाचाही नाही. आजचा विषय आहे आयुष्यात माणसाने आस्तिक किंवा नास्तिकवादात पडण्यापेक्षा वास्तविक असावे. आज सोशल मीडियावर, चौकात, राजकारणात सगळीकडे एकच वाद दिसतो: देव आहे का नाही, श्रद्धा खरी की विज्ञान. पण प्रश्न असा आहे, या वादामुळे माणूस चांगला होतोय का? माणसाचे प्रश्न सुटले जात आहेत का? काही लोक देवावर प्रचंड श्रद्धा ठेवतात, मंदिरात जातात, पूजा करतात, उपवास करतात. तर काही लोक म्हणतात जे दिसत नाही त्यावर विश्वास नाही. दोन्ही विचारसरणी वेगळ्या आहेत, पण दोघांच्याही आयुष्यात समस्या आहेतच की, संघर्ष आहेत, भावना आहेत. म्हणून खरी गोष्ट श्रद्धा किंवा अंधश्रद्धा नसून माणुसकी आहे. वास्तविक माणूस तो जो परिस्थिती समजून घेतो. भुकेलेल्या माणसाला धर्म विचारत नाही, तो त्याला भाकरी देतो. रुग्णालयात पडलेल्या रुग्णाला डॉक्टरचा धर्म महत्वाचा नसतो, त्याला उपचार महत्वाचे असतात. पूर आला, दुर्घटना झाली, तेव्हा मदतीला धावणारा हात कोणत्या धर्माचा आहे हे कोणीच विचारत नाही. कोरोना महामारीत आपण हे अनुभवलं आहे. वादांनी कधी घरं उभी राहत नाहीत, माणुसकीच्या विटांनीच समाज घडतो. काही लोक प्रत्येक गोष्टीला चमत्कार समजतात, तर काही लोक भावना आणि संस्कृतीलाही नाकारतात. दोन्ही टोकं धोकादायक आहेत. श्रद्धा असावी पण विचार न मारणारी, विज्ञान असावं पण भावना न संपवणारं. कारण फक्त विज्ञान माणसाला रोबोट बनवू शकतं आणि फक्त अंधश्रद्धा त्याला गुलाम बनवू शकते. आज बेरोजगारी वाढते, शेतकरी संकटात आहे, शिक्षण महाग होत आहे. पण लोक काय चर्चा करतात? कोण आस्तिक, कोण नास्तिक? मित्रांनो, जेव्हा घरात अंधार असतो तेव्हा माणूस देवाचा नाही तर विजेचा विचार करतो. पोट रिकामं असेल तर तत्वज्ञान समजत नाही आणि डोळ्यात अश्रू असतील तर वाद आठवत नाही. इतिहासात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. काही श्रद्धावान होत्या, काही प्रश्न विचारणाऱ्या होत्या, पण त्यांच्यात एक समान गोष्ट होती: त्या वास्तववादी होत्या. त्यांनी समाजासाठी काम केलं, लोकांना शिक्षण दिलं, मानवतेचा संदेश दिला. कारण शेवटी माणूस त्यांच्या विचारांनी नव्हे तर कृतीने मोठा होतो. आज सोशल मीडियावर प्रत्येक जण तज्ज्ञ बनले. एक पोस्ट आली की वाद सुरू, एक व्हिडिओ आला की द्वेष सुरू. पण खरा प्रश्न असा आहे, या सगळ्यात आपली विचारशक्ती कुठे हरवली? आपण स्वतः विचार करणं बंद केलंय का? मोबाईलच्या पडद्यावर सत्य सापडत नाही. सत्य शोधायचं असेल तर वास्तवात उतरावं लागतं. एखादा गरीब बाप दिवसभर मजुरी करतो, त्याला वेळ नसतो वाद घालायला. एखादी आई स्वतः उपाशी राहून मुलाला जेवू घालते, तिला वेळ नसतो तत्वज्ञान सांगायला. आणि हेच खरं वास्तव आहे. जगणं शिकवणारे लोक नेहमी मोठ्या मंचावर नसतात, ते सामान्य आयुष्यात भेटतात. जर श्रद्धा माणसाला नम्र बनवत असेल तर ती सुंदर आहे. जर विज्ञान माणसाला प्रगती शिकवत असेल तर तेही सुंदर आहे. पण जर कोणतीही विचारसरणी द्वेष शिकवत असेल तर ती धोकादायक आहे. खरी भक्ती म्हणजे भुकेलेला अन्न देणं, दुःखी माणसाला आधार देणं आणि समाजात चांगुलपणा वाढवणं. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की माणूस देव शोधतो आणि कधी वास्तव इतकं स्पष्ट होतं की माणूस प्रश्न विचारतो. दोन्ही आपापल्या जागेवर ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा: वाद जिंकण्यापेक्षा मानवता जिंकणं महत्वाचं आहे. मित्रांनो, आस्तिक असणं चुकीचं नाही, नास्तिक असणंही चुकीचं नाही. चुकीचं आहे दुसऱ्याचा द्वेष करणं. आपण श्रद्धाळू असाल किंवा प्रश्न विचारणारे असाल, पण सर्वात आधी एक चांगला आणि वास्तविक माणूस बना. कारण शेवटी इतिहासात नाव वाद करणाऱ्यांचं नाही तर समाज घडवणाऱ्यांचं लिहिलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राजेंद्र शिंदे. पुन्हा भेटू एका नवीन विचारासह. धन्यवाद.